लगदी लाहौर दिया जिस हिसाब ना हस दिया ओ लगदी पंजाब दिया जिस हिसाब ना तक दिया कुड़ी दा पता करो केड़े पिंड दिया। नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या व्हिडिओज आहेत ते रोज येत असतात मित्र. तर मित्र, अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडंसं वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्व VPN जे असेल ते आपल्या इथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले तर तुम्ही त्यातून कोणताही इथे इमेज घ्यायचा आहे. तिथे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतरची जी लेअर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत इथं घ्यायची आहे मित्रांनो. तर 30 सेकंदापर्यंत इथे घेऊन या. त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन इथं ओव्हरलेमध्ये जाऊन ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा भेटवायला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर याचा जो काही इथे ॲड असेल तो आपल्या इथं एक एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तिथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बिटनुसार इमेज असेल तर आपल्या इथे स्प्लिट करायचं आहे. तर आता आपल्या इथं बिट्टूवरती जिथे मित्रांनो काय करायचं, आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर आपल्या इथं बिट्टूवरती इथं आल्यानंतर आपल्या बघा मित्रांनो काय करायचं, इथं इमेज असेल तर आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे. परत आपल्याला आता इथं बिट 3वरती जिथे इथं मित्रांनो येऊन जायचं आहे. तर बिट 3वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत नंतर आपल्या इथं जिथे बिट 4वरती जिथे मित्रांनो काय करायचं मित्रांनो, इथं येऊन स्प्लिट करायचं. परत इथं आपल्याला जिथे इथं काय करायचं मित्रांनो बघा, बिट 5वरती जिथे आपल्याला मित्रांनो इथं येऊन जायचं आहे. परत इथं स्प्लिट करा. परत आपल्याला इथं जिथे बिट 6वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे इथं इमेजेस असतील तिथे स्प्लिट करून घ्या. स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर बिटवाला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर आता आपल्या इथं इमेजेस असतील ते रिप्लेस करायचे. ते करण्यासाठी सेकंड इमेजवरती येऊन आपल्या रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज रिप्लेस करायचा असेल तो तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. आणि त्यानंतर आता आपल्या इथं काय करायचं, आता ह्या इमेजेसला आपल्या जे ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते आपल्या इथं करायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपली ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर इनमध्ये आपलं बघा स्लायडिंग पिल अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन भेटेल जो अप्लाय करून बघा. परत आपल्या इथं सेकंड इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं रश फोकस हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज अँड डिझॉर्ड अशा प्रकारचं ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव ॲम्प्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. परत नंतरचा जो काय इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत जिथे इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर एक आपल्याला बघा एक रॉक हॉरिझॉन्टल हा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. परत नंतर आपला जो काय शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या इथं कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि त्यानंतर बाउन्स वन हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर आपलं परत नंतर काय करायचं, सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि परत नंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक भेटणारा बघा मित्रांनो हॉट इमोजी हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्या. परत आपल्याला डायरेक्टली थर्ड इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला इथं बीजी प्रोजेक्शन हा जो इथं इफेक्ट आहे मित्र तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती इथं करून टाका. परत नंतरचे जे ते इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा त्या इफेक्टचं नाव मित्रांनो इन्सर्ट सब्जेक्ट हा जिथे तुम्ही वरती सर्च करून इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती इथं करून टाका. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर कोलेजन स्पार्क हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती इथं करून टाका. परत नंतर शेवटच्या इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. त्यानंतर रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं नॅरो फोकस हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती इथं करून टाका. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो काय आपला आजचा इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं, म्हणजे जो आपला जो आजचा इथे व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्रांनो, आपले जे त्याच्या ते व्हिडिओज होते व्हिडिओला लाईक नक्की करा मित्र. तर मित्र, अजून म्हणजे ते आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्र. तर मित्र, भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.